हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मधुबनी चित्रशैली बघितली होती, तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातली प्रसिद्ध असणारी वारली पेंटिंग बघणार आहोत आणि बोलणार आहोत। मित्रांनो, वारली चित्रकला ही प्रामुख्याने आदिवासी भागांमध्ये जसं की जिवार, डहाणू या भागांमध्ये बघायला मिळते। जिथे डोंगराळ भाग जास्ती आहे, जिथे आदिवासी वस्ती आहे, तिथे ही चित्र आपल्याला हमखास बघायला मिळतात। आदिवासी लोक वेगवेगळ्या सणांना ही वेगळी चित्र भिंतीवर काढायचे। प्रथमतः भिंतीवर पूर्ण शेणाने सारून किंवा काव लावून किंवा गेरू वापरून ही भिंत पूर्णपणे रंगून घ्यायची आणि भिंतीवर चित्र काढण्यासाठी किंवा गवताच्या काड्या वापरून हे चित्र काढलं जात असेल। आता या चित्रांमध्ये आपल्याला प्रामुख्याने वेगवेगळे भौमितिक आकार दिसतात, जसं की डोकं काढण्यासाठी गोल, शरीर दाखवण्यासाठी त्रिकोण, पाय हात दाखवण्यासाठी दोन रेषा वापरल्या जातात। या चित्रांचे विषय जसं की मासेमारी किंवा लग्नातील काही प्रसंग, तारपा नृत्य, गावातलं वातावरण जसं की नद्या, डोंगर असे वेगवेगळे विषय घेऊन ही चित्र काढली जातात। या चित्रांमध्ये प्रामुख्याने आपल्याला चंद्र, सूर्य, घर, झाड, भौमितिक आकृत्या काढून मानवी शरीर हे बघायला मिळतं। मित्रांनो, वारली लोक चित्र काढणे अशाऐवजी चित्र लिहिणे असं संबोधतात। वारली चित्रकार जिव्या मसे यांना 2011 साली वारली चित्रासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। शांताराम तुंबडा यांचं वारली चित्र हे फ्रान्स मधील एका संग्रहालयामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यात आलं। चला तर बघूयात आपण आता कलर वापरून हे चित्र काढण्याचा प्रयत्न करणार आहे। लेट्स गेट स्टार्टेड। बर्न्ट सियाना हा कलर आहे। बहुतेक 2 हात द्यायला लागतील याला। चॉकलेटी पण छान दिसतो याच्यामध्ये, थोडं फेंट दिसतंय म्हणून याच्यावरती मी चॉकलेटी कलर वापरते। पेपरवर कलर ना लगेच वाळतो, तर मी हे आधी आखून घेतले आणि त्यावर व्हाईट कलरनी रंगवणार आहे। आजकाल व्हाईट मार्कर्स पण मिळतात, त्याने पण आपण हे करू शकतो।
पण मी इथे ॲक्रेलिक कलर वापरते. थोडंसं ओबड धोबड आलं तरी हरकत नाही, म्हणजे नॅचरल असल्याचा थोडा लुक येईल त्याला. वाटतं त्याच्यामुळे लवकर काढायला लागतंय.
हे चित्र काढून माझं पूर्ण आहे. मला हे चित्र काढायला 1.5 तास लागला. मी 2 कलरचा वापर करून हे चित्र काढले. बारकावे जास्ती घेतले नाहीयेत, असं थोडंसं ओबडधोबड ठेवलंय, पण छान वाटतंय. माझा कंटेंट आवडत असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे चित्र तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया असंच काहीतरी नवीन आर्ट घेऊन पुढच्या भागात. असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत